बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये कुख्यात शरद मोहोळचा मृत्यू झालेला आहे। कोथरूडमधील सुतारदरा परिसरामध्ये त्याच्यावर गोळीबार झाला होता। काही अज्ञातांनी त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या। त्यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं होतं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। कुख्यात शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झालाय। पुण्यामध्ये हा गोळीबार झाला। मुख्य म्हणजे शरद मोहोळचा आज लग्नाचा वाढदिवस होता। त्याच दिवशी त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। या गोळीबारानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवर करण्याची कोणी हिम्मत करणार नाही।